नमस्कार मंडळी. चला तर मग आज आपण बघूयात स्कॉटलंडचं थर्ड मोस्ट व्हिजिटेड गार्डन ज्याचं नाव आहे डथी पार्क मधलं हे विंटर गार्डन आणि हे पब्लिक गार्डन आहे. म्हणजे एंट्री फी वगैरे इथे काहीच नाही, फ्री आहे. तर एका ठराविक टेम्परेचर मध्ये ग्रीन हाऊस मध्ये हे गार्डन मेंटेन केलेलं आहे आणि इथे तुम्हाला हे समोर दिसतं आहे ते कॅक्टस हा पूर्ण एरिया त्याचा आहे, निवडुंगाच्या झाडांचा आहे. आणि फक्त इथे हेच नाही, तर हा एक फक्त सेक्शन आहे. या व्यतिरिक्त इथे टेम्परेट हाऊस, कॉरिडॉर ऑफ परफ्यूम्स म्हणजे परफ्यूमचे प्लांट्स आहेत. जर त्या प्लांट्सला आपण टच केलं तर इतकं सेंट आपल्या सुंदर हात म्हणजे येतो हाताला आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेंट्सचे फ्लॉवर्स आहेत. व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. त्याचप्रमाणे फर्न हाऊस आहे, जॅपनीज गार्डन आहे, ट्रॉपिकल हाऊस आहे, असं बरंच आहे आणि इतकं मोठं गार्डन आहे. आणि हे बघताना असं वाटत होतं, की खरंच निसर्गाची खूप कमाल आहे, खूप. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या पानाला पण त्याने इतकं छान घडवलेलं आहे. नुसतं हिरवंच पान नाही बरं का. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पानांचे, फुलांचे कलर्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे स्ट्रक्चर आहे, साईज आहे. आता या निवडुंगाच्या सेक्शनचं बघा ना, इकडे निवडुंग म्हणजे कॅक्टसचे पण झाडं आहेत, त्याचप्रमाणे सक्युलंट प्लांट्स पण आहेत. अगदी छोट्यातलं छोटं, अगदी बेबी म्हणजे आपला बोट पण त्याच्यासमोर मोठं आहे. इतकं छोटं निवडुंगाच्या झाडापासून ते अगदी मोठ्या छताला टेकतंय, इतके मोठे हे निवडुंगाची झाडं आहेत. निवडुंगाची झाडं जेवढी मी बघितली होती, ती छोटी असतात वगैरे ही बघितली होती. पुस्तकांमध्ये वगैरे आपण बघतोच. पण खरोखर इतकी मोठी झाडं बघणं आणि ते पण वेगवेगळ्या शेपची. कोणी सर्कल आहे, तर कोणी लांब आहे, कोणी अशा मोठ्या कमळा म्हणजे पानांसारखं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे आहेत आणि विशेष म्हणजे हे फक्त इथलेच नाही आहे. तर हे जगभरातले वेगवेगळ्या व्हरायटीजचे त्यांनी आणले आहेत आणि ते इथे सगळे त्यांनी वाढवलेले आहेत. एक ठराविक टेम्परेचर जे त्यांना मेंटेन करावं लागतं, ते इथे मेंटेन केलेलं आहे. कारण बाहेर बघाल तर प्रचंड थंडी आणि पाऊस असतो. पण ह्यामध्ये टेम्परेचर छान मेंटेन केलेलं आहे ग्रीन हाऊसमध्ये. आणि त्याचप्रमाणे हे प्लांटचं नाव काय आहे, ते कुठून आलेलं आहे, त्याला टेम्परेचर म्हणजे काय लागतं त्याला, हे सगळं त्यांनी त्या प्रत्येक झाडाच्या बाजूला एक अशी पाटी लावलेली आहे, नेम प्लेट आणि त्यावर सगळ्या डिटेल्स लिहिलेल्या आहेत. मला जेवढं शक्य झालं व्हिडिओ रेकॉर्ड करणं, मी तेवढं केलेलं आहे. सर्वात आधी मी काय केलं, ह्या मस्त गार्डनची एक टूर करून घेतली. म्हणजे मी स्वतः बघितलं आणि त्यानंतर व्हिडिओसाठी तुमच्या सर्वांसाठी पुन्हा एकदा मी ते रेकॉर्डिंगसाठी गेली. कारण पहिले मी पण बघून घेतलं. कारण रेकॉर्डिंग करताना काय होतं, की मोबाईलमध्ये आपलं लक्ष असतं आणि खरोखर ते बघायचं राहून जातं. म्हणून म्हटलं असं करूयात. तर इतकी सुंदर झाडं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे इकडे जे फुलांचे झाडं आहेत, त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये देईल. कारण एक व्हिडिओ खूप लाँग झाला असता. आणि हे सगळं बघताना मला खरोखर वाटलं, की हा निसर्ग किती सुंदर आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पानं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि त्या एका पाकळीमध्ये, त्या एका पानामध्ये पण किती रंगांच्या शेड्स आहे, किती विविधता आहे आणि ते डोळ्यांना पण आपल्या किती छान वाटतं. आणि ह्या अशा निसर्गाचे खरोखर आपण खूप धन्यवाद मानायला पाहिजे रोजच अक्षरशः. म्हणजे हा निसर्ग जो आहे तो आपल्याकडून अपेक्षा काहीच न ठेवता आपल्याला इतकं भरभरून देतो आहे. हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे आणि ह्या निसर्गाला आपण खरोखर मनापासून जोपासलंच पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही जर इथे बघाल तर इतकं स्वच्छ आणि सुंदर ठेवलेलं आहे त्यांनी. खूप मेंटेन ठेवलेलं आहे. आता इतक्या वर्षांपासून आहे हे गार्डन. म्हणजे जवळ-जवळ 1900 साली हे बांधलेलं होतं. म्हणजे हे एस्टॅब्लिश केलं होतं आणि त्यानंतर अ, काही वर्षांनी ते डिमॉलिश केलं आणि पुन्हा एकदा 1969 मध्ये हे नव्याने केलं आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे जसेच्या तसं आणि फुल मेंटेन आहे. आणि ह्या कॅक्टस पार्क म्हणजे जे हे निवडुंगाचं आहे पूर्ण, त्यामध्ये एक टॉकिंग कॅक्टस सुद्धा आहे. अ, तर ही इथली एक अजून एक मेन स्पेशालिटी आहे. पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा आम्ही तिथे बघायला गेलो, तेव्हा ते अवेलेबल नव्हतं. पण जेव्हा नेक्स्ट टाईम मला ते दिसेल, तर मी नक्की तुमच्यासाठी रेकॉर्ड करेल. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या एलोवेराच्या पण म्हणजेच आपण कोरफडच्या व्हरायटी सुद्धा होत्या. इतक्या सुंदर-सुंदर होत्या. त्यानंतर आम्ही बघितला हा अजून एक सेक्शन ज्याचं नाव आहे कार्निवोरस प्लांट्स. त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतेच, पण तुम्हाला दाखवते मी हा टॉकिंग कॅक्टस. ह्यांनी तो शोधलेला आहे. आणि ही जी
कार्निवरस प्लांट्स आहे, हे काय करतात, की जे इन्सेक्ट्स किंवा त्यामध्ये काही पडेल तर ते ट्रॅप करतात आणि डायजेस्ट करतात. ह्या पानांना आपण हात लावायचा नसतो. कधी-कधी ते आपल्याला स्टिक होऊ शकतात आणि थोडंसं इश्यू होऊ शकतो ॲलर्जीचा वगैरे. त्यामुळे एक सेपरेट त्याचं सेक्शन होता आणि खरंच खूप मस्त होता. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा प्लांट्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे हे बघायला मिळालं. तर ह्या पार्कचा दुसरा व्हिडिओ पण आहे. तो तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की जाऊन चेक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात दुसऱ्या